कॉमस्कोरनुसार आता ई सकाळ आहे देशातील नंबर 1 ची मराठी वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी अनिल जाधव, तुम्ही बघताय आपला अग्रवन। हवामान विभागानं मार्च, एप्रिल आणि मे म्हणजेच उन्हाळ्या हंगामात नेमका हवामान कसं राहील, ऊन कसं राहील याविषयीचा अंदाज व्यक्त केला आहे आणि हा अंदाज आपली चिंता वाढवणार आहे। कारण उन्हाळा हंगामात म्हणजेच मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यांमध्ये कमाल आणि किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे। देशाच्या बहुतांशी भागात यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरणार आहे, म्हणजेच ऊन जास्त राहणार आहे। महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यांमध्ये मार्च महिन्यापासूनच तीव्र उष्ण लाटा येण्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे। तसंच उन्हाळ्यात एल निनो स्थिती तटस्थ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। आता एल निनो स्थिती आपल्या मान्सून हंगामासाठी महत्त्वाची असते किंवा आपल्या मान्सूनसाठी पोषक असते हे नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे। आता यंदाच्या उन्हाळ्यात म्हणजेच मार्च ते मे महिन्यात देशाच्या बहुतांशी भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता जास्त आहे। थोडक्यात ऊन जास्त राहण्याची शक्यता आहे। या कालावधीमध्ये किमान तापमान देखील सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक आहे। म्हणजेच कमाल आणि किमान तापमान यंदा जास्त राहणार आहे। याचाच अर्थ असा होतो की यंदा उष्णता अधिक राहू शकते। मार्च महिन्यापासूनच यंदा तीव्र लाटा येण्याचा इशारा देण्यात आला आहे। महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाच्या उत्तर भागात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता अधिक असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे। आपल्या मान्सूनसाठी पोषक असलेला ला निनाविषयी देखील हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे। विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सौम्य ला निना स्थिती सक्रिय आहे। मार्च ते मे महिन्याच्या कालावधीमध्ये ही स्थिती निवळून समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान सरासरीवर येण्याची शक्यता आहे। परिणामी मान्सून हंगामात तटस्थ एल निनो स्थिती येण्याचे संकेत आहेत। आता हिंद महासागरातील इंडियन ओशन डायपोल अर्थात IOD सध्या तटस्थ स्थितीमध्ये असून पुढील हंगामात ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे। मार्च महिन्यात राज्याच्या बहुतांशी भागात कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक आहे। परिणामी मार्च महिन्यात उन्हाच्या झळा आणखी वाढणार असून 9 ते 15 दिवसांपर्यंत टिकून राहणाऱ्या उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची देखील शक्यता आहे। म्हणजेच मार्च महिन्यामध्ये उष्णतेच्या लाटा जास्त दिवस राहू शकतात असा याचा अर्थ होतो। मार्च महिन्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे। म्हणजेच मार्च महिना यंदा चांगलाच तापण्याची शक्यता आहे। कारण यंदा मार्च महिन्यामध्ये किमान आणि कमाल तापमान जास्त राहून उष्णतेच्या लाटांचे दिवस देखील जास्त राहण्याची शक्यता आहे। यंदाच्या उन्हाळ्यातील म्हणजेच मार्च ते मे महिन्यातील तापमानाचा अंदाज हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉक्टर DS पै यांनी शुक्रवारी म्हणजेच 28 फेब्रुवारी रोजी जाहीर केला आहे। यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात उन्हाळ्याच्या झळा वाढल्या आहेत। यातच देशाचे किमान तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक होते। 1901 पासूनच्या नोंदीनुसार सरासरीपेक्षा अधिक किमान तापमानात यंदाचा फेब्रुवारी महिना प्रथम क्रमांकावर येतोय। फेब्रुवारी महिन्यात देशात 15.02 अंश सेल्सिअस सरासरी किमान तापमानाची नोंद झाली होती। यापूर्वी 2016 मध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक 14.91 अंश सेल्सिअस सरासरी किमान तापमानाची नोंद झाली होती। यातच फेब्रुवारी महिन्यामध्ये सरासरी कमाल तापमान देखील दुसऱ्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलंय। यापूर्वी 2023 मध्ये फेब्रुवारी महिन्यात उच्चांकी 29.44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, असं देखील हवामान विभागानं स्पष्ट केलंय। थोडक्यात काय तर हवामान विभागाच्या अंदाजातून आपल्याला एवढा एक अर्थ घेता येतो की यंदाच्या उन्हाळी हंगामात म्हणजेच मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यांमध्ये आपल्याला यंदा कडक उन्हाळ्याचा म्हणजेच जास्त उष्णतेचा सामना करावा लागणार आहे। आपण 2025च्या सुरुवातीपासून जर आढावा घेतला तर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात किमान तापमान हे सर्वोच्च पातळीवर म्हणजे विक्रमी पातळीवर आधीच पोहोचलेलं आहे। मार्च महिन्यात देखील किमान सरासरी तापमान हे सर्वोच्च पातळीवर पोहोचू शकतं असा देखील अंदाज काही हवामान अभ्यासकांनी यापूर्वीच व्यक्त केलेला आहे। आता यंदा उन्हाळा कडक राहणार, उष्णता जास्त राहणार म्हणजेच ऊन जास्त राहणार। या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान असणार आहे। एक तर आपली उन्हाळी पिकं जगवणं आणि दुसरं म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्या जनावरांसह स्वतःची काळजी घेणं हे मोठं आव्हान असणार आहे। कारण खरीपाच्या लागवडीसाठीची जी कामं असतात ती आपल्याला बहुतांशी मे महिन्यातच करावी लागत असतात। त्यामुळे या काळामध्ये आपली काळजी घेऊन शेतीची कामं करावी असं आवाहन देखील हवामान अभ्यासकांनी केलं आहे। आता हवामान विभागानं पुढच्या 3 महिन्यांचा म्हणजे उन्हाळ्यातील तापमानाचा जो काही अंदाज व्यक्त केला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, याचे नेमके परिणाम आपले शेती आणि एकूणच ग्रामीण अर्थकारणावर काय होऊ शकतात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, हवामान तसंच इतर घडामोडींचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या अग्रवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।